नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी. पाणीपुरी ही एकदम तोंडाला पाणी सुटणारी अशी रेसिपी आहे आणि एकदम झटपट तयार होते. तर यामध्ये मी संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. एकदम मसाला तयार करण्यापासून ते पाणीसुद्धा तयार करण्यापर्यंत सगळी रेसिपी दाखवलेली आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण रेसिपी बघा. त्यासाठी मी एका कुकरमध्ये 2 ते 3 आलू चांगल्या प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये चणेसुद्धा घालून घेतलेले आहेत. त्याला 3 ते 4 शिट्टी होईपर्यंत आपल्याला कुकरला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हिरवी चटणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपण एका मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 तुकडे अद्रकचे सुद्धा घालून त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त हवं तेवढं टाकू शकता. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सर ग्राइंडर लावल्यानंतर आपल्याला ते जे आपण वाटण केलं होतं ते एका चाळणीने चांगल्या प्रकारे गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला हिरवा पाणी रेडी झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून जिरा पावडर आणि 3 टेबलस्पून आपल्याला पाणीपुरी मसाला घालून घ्यायचा आहे. तर बघू शकता त्यामध्ये मी पाणीपुरी मसालासुद्धा घालून घेतलेला आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता पाणी एकदम आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि एकदम कसं भारी आणि एकदम हिरवंगार दिसत आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये बुंदीसुद्धा घालून घ्यायची आहे. तर बघू शकता आपलं हिरवं पाणी खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गोड पाणी तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी चिंच आधीच गरम पाण्यामध्ये भिजू घातलेली होती. त्यानंतर त्या एका चाळणीमध्ये टाकून त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून आपल्याला त्याचा गर काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपलं चिंच चांगल्या प्रकारे चाळून झालेली आहे. तर बघू शकता आपलं चिंच गाळल्यानंतर त्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये जे आपण चिंच चाळून घेतलेली ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. चिंचेचं पाणी त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये एक छोटी वाटी आपल्याला गूळ घालून चांगल्या प्रकारे उकळी येतपर्यंत आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपली चटणी एकदम रेडी झालेली आहे. ही चटणी तुम्ही 1 महिना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी जे बॉईल केलेले आलू, त्यानंतर आपण चणेसुद्धा घालून घेतलेले आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला चाट मसाला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मीठसुद्धा त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालून चांगल्या प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचं आहे. मी चमच्याच्या साहाय्याने मॅश करत होती, परंतु मला ते काही जमलं नाही. त्यामुळे मी हातानेच चांगल्या प्रकारे मॅश करून घेत आहे. त्यासाठी मी त्यानंतर त्यामध्ये थोडा बारीक चिरलेला कांदासुद्धा त्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो हिरवा पाणी तयार करून घेतलेला होता तो 7 ते 8 टेबलस्पून आपल्याला त्यामध्ये घालून चांगल्या प्रकारे हाताने मॅश करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला मसाला एकदम तयार झालेला आहे. चांगल्या प्रकारे हातांच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता आपला मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर बघू शकता आपला मसाला, हिरवी चटणी, हिरवा पाणी, तिखट पाणी, आंबट पाणी तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला पुरी तळायला घ्यायची आहे. मी रेडीमेड पुरी घेतलेली आहे. ते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुरी टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता पुरी टाकल्यानंतर त्याला चमच्याच्या साहाय्याने थोडं हलकं हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे पुरी आपली चांगल्या प्रकारे फुलणार आहे. तर बघू शकता आपली पुरी चांगल्या प्रकारे फुललेली आहे. त्यानंतर ते
सगळे एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर संपूर्ण पुरी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता हलक्या हाताने आपल्याला त्याला दाब देऊन चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या पुऱ्या चांगल्या प्रकारे फुलल्या जातात. तर बघू शकता आपल्या पुऱ्या फुललेल्या त्यासुद्धा आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपलं पाणीपुरी पुरी तिखट पाणी गोड पाणी तयार झालेलं आहे. त्यासाठी आपला मसालासुद्धा तयार झालेला आहे आणि आपली पाणीपुरी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर बघू शकता त्यामध्ये एक पुरी घेऊन मी त्यामध्ये थोडा मसाला घालून घेत आहे. त्यानंतर थोडा मसाला, थोडं गोड पाणी, त्यानंतर थोडा कांदासुद्धा त्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवा पाणीसुद्धा त्यामध्ये, त्यानंतर त्यावर थोडी शेव घालून आपली पुरी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर बघू शकता हे बघूनच एकदम तोंडाला पाणी सुटलेलं आहे. पाणीपुरी आपली एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. आणि बघू शकता एकदम बघायलासुद्धा एकदम टेस्टी आणि चविष्ट अशी झालेली होती. तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.